जय हो. नमस्कार मंडळी. आज पाहूयात सुरमई फ्राय, बांगडा फ्राय आणि ओले बोंबील फ्राय. मला आवडणारा पदार्थ म्हणजे ओले बोंबील फ्राय. ओलं खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांचं हिरवं वाटण वाटायचं. चिंच भिजवायची. घरचा कोकणी मसाला, हळद, गरम मसाला, मीठ आणि चिंचेचा कोळ आणि हिरवं वाटण हे मिक्स करून सुरमईला लावायचं आणि रवा लावून अशा पद्धतीने तव्यावर फ्राय करायचं. सुरमई झाली की सेम बांगड्याला तशीच प्रोसेस करायची. बांगडा फ्राय, त्याच्यानंतर बोंबलाला मसाला लावून ठेवायचा आणि तव्यावर बोंबील फ्राय करायचे. ओले बोंबील मी लोखंडाच्या तव्यावर फ्राय केलेले आहेत आज. पाहूयात. हा अशा पद्धतीने मासा फ्राय करायचा. रवा आणि मसाला लावून तव्यावर अशा पद्धतीने फ्राय करते मी. ते डीप फ्राय केलेले मासे काही चविष्ट लागत नाही आणि मी बाहेरचा मासा कधीही खात नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीनेच मासा बनवते. मासा व्यवस्थित दोन्ही बाजूने शिजला पाहिजे, व्यवस्थित त्याला मसाला लागला पाहिजे, त्यामुळे तो चविष्ट लागतो. एका बाजूने व्यवस्थित मासा फ्राय झाला, त्याला मसाला लागला की दुसरी बाजू पलटून घ्यायची. ती देखील छानपैकी खरपूस करून घ्यायची आणि अशा पद्धतीने सगळे मासे फ्राय करून घ्यायचे. माशाचा पीस जर जाड कापला असेल तर फ्राय पॅनचं झाकण लावलं तरी चालतं. झाकण लावायचं, पुन्हा 5 मिनिटांनी काढायचं, पुन्हा चेक करायचं. मासा शिजत आला की त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो, मसाल्याचा, नंतर वाटणाचा. मासे फ्राय करताना चिंचेचा कोळ कंपल्सरी लावायचाच. चिंचेचा कोळ नाही तर लिंबूचा रस तरी लावायचा किंवा कोकमाचा आगळ लावतात, ते लावलं तरी चालतं. काही जण मासा फ्राय करताना आंबट वापरत नाहीत. माझ्या मते ते वापरलं पाहिजे. कालवणात वापरतो तसं ह्याच्यात देखील वापरलं तर मासा अजिबात ओसट लागत नाही. न खाणाऱ्याला सुद्धा मासा खावासा वाटतो. शेगडी 3 किंवा 4 बर्नरची असली की चारी बाजूला 4 गोष्टी शिजायला ठेवता येतात. एका बाजूला माशाचं कालवण, एका बाजूला भात, एका बाजूला अजून दुसरं काहीतरी, एका बाजूला फिश फ्राय. अशा पद्धतीने आपण पटापटा गॅसचा वापर करू शकतो. पाहू शकता तुम्ही, सुरमईचा पीस छान पद्धतीने शिजला आहे. बांगड्याचा पीस देखील छान शिजला आहे. बांगड्याला स्वच्छ करून त्याला दोन्ही बाजूने कट मारलेत, त्यामुळे मसाला आतपर्यंत जातो आणि रवा लावल्यामुळे तो कुरकुरीत खुसखुशीत होतो. जेवण बनवताना त्याचा सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे. मग ते शाकाहारी असो की मांसाहारी असो, मासा असो की मटण असो, चिकन असो की साधी कोबीची भाजी असो, स्वयंपाक करताना त्याचा सुगंध सगळीकडे दरवळला की न जेवणाऱ्याला देखील भूक लागते. मला तरी लागते बघा. खरपूस तळल्यामुळे सुरमई आणि बांगडा किती सोनेरी छान दिसतो. त्याच्यानंतर आपण पाहूया बोंबील फ्राय. लोखंडाचा तवा ठेवला, त्यामध्ये तेल ओतलं, त्यानंतर ओले बोंबील, हळद, मीठ, घरचा कोकणी मसाला, चिंचेचा कोळ, हिरवं वाटण लावून ते मुरायला ठेवलं होतं. अर्धा तास ठेवलं होतं. माझी आई किंवा आजी ओले बोंबील आणले की ते स्वच्छ धुवून घ्यायचे, एका ताटात ठेवायचे आणि ज्याच्यावर आपण वाटण वाटतो ना, तो पालथा घालायचे. त्याच्यामुळे बोंबलातलं जादाचं पाणी असतं ना, ते निघून जायचं. त्यामुळे बोंबील ओला आहे ना, तो कुरकुरीत आणि छान लागायचा, काय चविष्ट लागायचं. ताजी मच्छी अर्नाळा आणि वसईची आणायचे. वा वा वा. मला सगळ्यात आवडणारा प्रकार ओला बोंबील. मसाला लावलेला बोंबील रव्यामध्ये घोळवायचा आणि एक एक सोडून छानपैकी खुसखुशीत तळून घ्यायचा. एक एक बोंबील सोडायचा. एक बाजू त्याची झाली की पलटी करायचा, मग दुसऱ्या बाजूने तो तळून घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इतर मासा थोडासा थंड झाला तरी तो छान लागतो. ओला बोंबील हा गरमच ताटात पडला पाहिजे. त्याची चव अप्रतिम असते. आहा. तुम्ही कशा पद्धतीने बोंबील बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा, जर कमेंट करणार असाल तर. ओल्या बोंबलासोबत तांदळाची उकडीची भाकरी, मऊसूत भाकरी, काय जबरदस्त लागते. ओल्या बोंबलाचंच कालवण बनवायचं, तोच फ्राय करायचा. मला फार आवडतं बाबा ओल्या बोंबलाचं कालवण, ओले बोंबील
तांदळाची उकडीची भाकरी आणि गरम गरम भात. पाहू शकता ओला बोंबील एका बाजूने छान खरपूस होत आला आहे. आता उलटनं घ्यायचं, त्याला अलट पलट करायचं आणि दोन्ही बाजू छान खरपूस करून घ्यायच्या आणि आपल्या ताटामध्ये वाढून घ्यायचं. मस्तपैकी तांदळाची उकडीची भाकरी, गरम भात, त्याच्यावर ओल्या बोंबिलाचं कालवण आणि गरम गरम ओले बोंबील फ्राय. तुम्हाला माहीतच असेल ओल्या बोंबिलाची भजी देखील खूपच छान होते. ओले बोंबील मासेवाल्याकडूनच स्वच्छ करून घ्यायचे, त्याच्यामधला काटा काढून घ्यायचा, त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. घरी आल्यानंतर ते बोंबील धुवायचे आणि त्याला हळद, मीठ, मसाला, हिरवं वाटण, चिंचेचा घोळ हे सर्व लावायचं आणि 10-15 मिनटं मुरायला ठेवायचं. त्याच्यानंतर एकीकडे तांदळाचं पीठ, थोडंसं बेसन पीठ, हळद, मीठ, मसाला, ओवा, कोथिंबीर घालून पातळसर त्याचं मिश्रण करून घ्यायचं. कढईत तेल ओतायचं, त्याच्यामध्ये मसाला लावलेले बोंबलाचे तुकडे त्या बेसनच्या घोळामध्ये बुडवायचे. जशा पद्धतीने आपण बटाट्याची भजी वगैरे करतो त्या पद्धतीने करायचं आणि तेलामध्ये सोडायचं. तेलामध्ये सोडल्यानंतर हलक्या हाताने बोंबील उलटपलट करायचे, कारण ते थोडीशी नाजूक गोष्ट असते, त्यामुळे तुटू शकते. जशा पद्धतीने आपण तव्यावर करतो ना, तर तव्यावर एखादा तुकडा तुटला तरी तो मॅनेज होतो. तेलामध्ये काय होतं, तो तुटला की तो पूर्ण मस्तपैकी शिजून निघतो आणि पूर्ण तेलभर ते बोंबील होतात. त्याच्यामुळे तुटू नये याच्यासाठी बोंबलाची भजी करताना जरा सावधगिरीने करायची. वाव, गरम गरम बोंबील. ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये ओले बोंबील, भाकरी घ्यायची, गरम गरम भात घ्यायचा, त्याच्यावर ओल्या बोंबलाचा रस्सा घालायचा आणि गरम गरम जेवायचं. वाव. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बोंबील बनवता, कशा पद्धतीने मासे फ्राय करता किंवा ओल्या बोंबलाची भजी येत असेल तर नक्की सांगा. टाटा.